नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। अन्नदाता या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कृषी क्षेत्रातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी तसंच यशोगाथा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। मात्र सुरुवातीला एक नजर टाकूया तर कृषी क्षेत्रातल्या टॉप 18 घडामोडींवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात माजी कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना डच्चू देण्यात आलाय। राधामोहन सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही। देशाच्या नव्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री कोण असेल याची सध्या मोठी उत्सुकता आहे। काही जणांच्या मते नितीन गडकरी हे कृषी मंत्री असू शकतात। जर असं झालं तर शरद पवार यांच्या नंतर दुसऱ्यांदा कृषी मंत्रीपद महाराष्ट्राकडे येईल। खानदेशात या खरीपात तूर लागवड सुमारे 700 ते 1000 हेक्टरनं वाढण्याची शक्यता आहे। बागायती तूर लागवडीची तयारी रावेर मुक्ताईनगर भागात अनेक शेतकऱ्यांनी केली आहे। तुरीचे दर मागच्या हंगामात स्थिर राहिले। कमाल 5300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर अनेक शेतकऱ्यांना मिळाले। शासकीय केंद्रात विक्री करण्याची वेळ फारशी शेतकऱ्यांवरती आली नाही। महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात काही कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। नुकत्याच काठमांडू इथं झालेल्या परिषदेत सॅस्कॉफ या आशियातील हवामान शास्त्रज्ञांच्या बैठकीत हा निष्कर्ष काढण्यात आलाय। कोल्हापूरच्या राधानगरी धरणात फक्त 12 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या या धरणामध्ये केवळ 0.90 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागावर पाणी टंचाईचं संकट घोंगावू लागलंय। राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या आषाढी यात्रेच्या दिंडी सोहळ्यात पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन आळंदी संस्थानाच्या वतीनं करण्यात आलंय। भांडी धुण्यासाठी पाणी कमी लागावं यासाठी 450 दिंड्यांमधून प्रत्येक दिंडीला 1000 पत्रावळी वाटप करण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। जिल्ह्यातील 6 लाख लोकसंख्येला सध्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। सध्या टँकरची संख्या 300च्या पुढे गेली आहे। जिल्ह्यात टँकरची संख्या 304 वर पोहोचली आहे। त्या माध्यमातून दररोज 666 खेपा टँकरच्या होत आहेत। 266 गावं आणि 1671 वाड्या वस्त्यांवरील 6,08,716 नागरिकांना सध्या टँकरनं पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। उन्नत शेती समृद्ध शेती अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात हुमणी आणि अमेरिकन लष्करी अळीच्या प्रतिबंधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील 1000हून अधिक गावात शेतकरी मेळावे हुमणी किडी पकडून त्याला नष्ट करण्याचे प्रयत्न थेट शिवारात जाऊन करण्यात येत आहेत। 8 जून अखेर रोहिणी पंधरवड्यात हे अभियान चालणार आहे। रब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या हमीभावापेक्षा अधिक आहेत। मागणी चांगली आहे। गव्हाचा मे जून मध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील। सध्याच्या काळात उशिरा पाऊस येण्याचा अंदाज लक्षात घेता किमतींचा कल वाढीचा असण्याची शक्यता आहे। या सप्ताहात सोयाबीन, गहू आणि गवार बी वगळता इतरांचे भाव वाढले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजार समितीचा नवीन सभापती कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रशासनाने निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे। दरम्यान येत्या 10 जूनला नव्या सभापतीची निवड होणार आहे। पीक कर्ज वाटपात उशीर करणाऱ्या बँकांवर तसंच बोगस बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलेत। पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी चारा उत्पादनावरती अधिक भर देण्याची गरज असल्याचंही कदम म्हणाले। सध्या राज्यात तीव्र दुष्काळ पडलेला असून या दुष्काळामुळे शासनाकडून आलेलं दुष्काळी अनुदान बँक वाटप करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलं। त्याची रक्कम बँकेकडे जमाही करण्यात आली, पण पाथरी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेनं प्राप्त अनुदान अजूनही वाटलेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे।